तुम्हाला श्रीखंड घालणं आवडत का? आईला हा बघ कसा झोपलेला. हा आता माझा काका निघाला रे सापार का. माझ्या काकानी पण असाच माझ्या बाबाला फसवला रे. मेरा नाम श्रीकांत शिखंडे. हाँ मैं महाराष्ट्र से. मुंबईला फ्रँचायझी आपली श्रीखंड अँड सन्स. आपण टॉप क्वालिटीचा श्रीखंड बनवतो भाई. रैंडम के साथ खेलेगा. गाली गलोच ना पड़े बस. गलोच ना पड़े गलोच. हेलो हेलो दोस्तों मेरी आवाज आ रही है क्या दोस्तों? आ रही है. हाँ आ रही है. ठीक है चलो खेलते हैं साथ में मजा आएगा. कवर में ज्यादा देर तक 8 बजे तक नहीं होगा. मैं तो अभी चालू किया हूँ. मेरे पास तो अभी 6 घंटे बाकी है. मैं भी अभी चालू किया. अभी जस्ट सोचता हूँ 8 बजे काम पे जाना. अच्छा आपका 8 बजे का जॉब है. मेरा तो आज सैटरडे है ना, तो आज मेरा हाफ डे था इसलिए मैं जल्दी चालू कर दिया खेलना. आप रेगुलरली खेल रहे हो या आज ही खेल रहे हो? ऐसा कुछ है? ऑन गूगल पे बिजनेस. मैं रेगुलर खेलता हूँ. अच्छा मैं थोड़ा सा रेगुलर नहीं खेल पाता हूँ काम भीम के सिलसिले में. बस सैटरडे संडे ही ट्राई करता हूँ. अभी पुराना मैप आने वाला है ऐसा खबर मिली है ना, तो ज़रा और खेलने वाला हूँ. मेरे सारे ऑफिस के लोगों को मैंने बोल दिया है. चलो चालू करते हैं फिर से खेलना. वैसे आपका नाम क्या है? हेमंत भाई नमस्कार. मेरा नाम श्रीकांत शिखंडे. किधर के हो? हाँ मैं महाराष्ट्र से. जालना. महाराष्ट्र में किधर? महाराष्ट्र में जालना. मी पुण्याचा आहे भाऊ. अरे मराठी आहे तुम्ही पण? अहो नमस्कार भाऊ नमस्कार. मी श्रीकांत श्रीखंडे. नमस्कार. तुम्हाला ते हे माहिती आहे श्रीखंडे अँड सन्स? ते माझे काका. हो का? हा पुण्याला कुठे राहता भाऊ? काय म्हणजे काय करता पुण्याला तुम्ही? पुण्याला नाही. मी पुण्याचा आहे. मुंबईला जॉबला असतो. अच्छा. मग तुम्ही माझं नाव म्हणजे माझ्या काकाचं नाव नाही ऐकलं का? मुंबईला फ्रँचायझी आपली श्रीखंड अँड सन्स. आपण टॉप क्वालिटीचा श्रीखंड बनवतो भाई. म्हणजे काकानी पण ते काकानी काय केलं माहितीये का, म्हणजे ऍक्च्युली तो बिझनेस बाबांचा होता, पण ते पारिवारिक भांडणं हो दुसरं काय नाही. माझा आजोबा आहे ना, त्यांनी काकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून ठेवलेली. माझ्या बाबांना काढलं ना हो काय सांगू. म्हणून जालनाला गेलो आम्ही तिकडे राहायला. जाम स्ट्रगल आहे हो जिंदगीत. पण काय बोलणार. आपलाच धंदा आपल्याकडनं खेचला गेला. माझ्याकडे मोबाईल पण चांगला नव्हता. आता कुठे चांगला मोबाईल वापरायला लागलोय. EMI वर मारलाय. भाऊ तुम्ही जास्त बोलत नाही हो. शांत बसता. असं बोला ना. मला बोलायला मित्र कमी आहेत. बरं वाटते तुम्ही बोलताय तर. माझ्याकडे जास्त वेळ 2च तास खेळू शकतो मी. नंतर परत जायचंय. आंघोळ बिंघोळ केली का नाही? हा आता उठलोय. आई ग उठलोय 8 वाजता आंघोळ करणार. अहो मी आता आलो. मी फ्रेश व्हायच्या आधी डायरेक्ट गेमच हातात घेतलाय. गेमचं वेळच डेंजर आहे मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला श्रीखंड घालणं नाही आवडत का? आईला हा बघ कसा झोपलेला. अरे बाप रे बाप. हा आता माझा काका निघाला रे सापार का. माझ्या काकानी पण असाच माझ्या बाबाला फसवला रे. हा अख्खा बिझनेस खाल्ला ज्याचा असा लपला होता. सांगतो तुम्हाला दादा असंच काकानी फसवलं. असंच काकानी बापाकडनं माझ्या सह्या घेतल्या आणि अख्खा बिझनेस स्वतःच्या नावावर केला. माझा आजोबा बी काय बोलला नाही. आईच्या गावात त्यांच्या. काका लोक अशीच असतात. अहो म्हणजे आता तुम्हाला म्हणतो गावाकडचा मॅटर आहे. आपल्या शहरात हा मॅटर होत नाही, पण गावाकडे ना आपले सख्खे नातेवाईक पक्के वैरी आहेत. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पण सावध राहा. कोण कोणाचं नाही हो. अहो शेठ सारखी लाईफ जगणारा माझा बापूस आज मला जॉब करायला लागते ना. 2 टायमाचं खाणं आणायला लागते घरी. 12वी झाले फक्त सांगा. 12वी नंतर मला शिकायचं होतं. काहीच नाही शिकलो. आता जॉबला लागलोय. काय करू सांगा. अबो कोणतरी आला. आपलाच माणूस आहे. सगळे दिवस सारखे नसते. नाही दिवस सारखे नसतात ते खरं आहे. एक दिवस येणार हो. आमचा बी दिवस येणार तेव्हा बघू ना. पण आपण खोटा नाही. आपण खोटं नाही वागू शकत हो. कसंही झालं तरी तो काका आहे ना हो. खोटं नाही वागू शकत. मला मध्ये बोललेला काका की ये तू आपल्या ऑफिसला ये बसत जा मी आहे.
तर काय जाऊ मी त्याच्याकडे, ज्याने मला लुबाडलंय, ज्याने माझ्या बापसाला फसवलंय, त्याकडे जाऊन मी करू तरी काय? तुम्हीच सांगो, काय करू मी त्याकडे जाऊन? हा, आता काय काय गॅरंटी तो परत फसवेल मला? काय सांगताय? गाडी आली. कोणाचा काय भरोसा नाही आजकाल. हा? माझा जुना मोबाईल होता ना, त्यातनं मला बोलता नाही यायचं सगळ्यांशी, आणि मी असा मग कंटाळायचो, मला बोलायला जाम लागतो. माझे मित्र पण खूप होते पहिले, पण आता कसं जॉबमुळे मित्र वगैरे राहिले नाही तसे पहिल्यासारखे. तुम्ही बोलताय जरा बरं वाटते, माहितीये का? कोण नाही हो इकडे, आपला जॉब करा, रूमवर राहा, कोणी बोलायला नसतं, काय नसतं. थांब जरा एक मिनिट, उतर जरा एक मिनिट, ड्रायव्हिंग तुला मी जरा दाखव, एक मिनिट उतर. अरे ड्रायव्हिंग मॅन उतर ना एक मिनिट. हां, अरे एक मिनिट उतर तर खरा ड्रायव्हिंग मॅन. हां, घे चल, काय नाही विषय नाही, घे चालो. कशी वाटते गाडी? बरं आहे. अरे माझा भाऊ आहे ना, भाऊ त्याने मला गिफ्ट केली होती गाडी. हा, ही बघ, नाही दुसरी स्किन बी आपल्याकडे, काय विषय नाही. आवडली का? ठीक आहे ना, ही पण आहे, ही पण आहे. कशी वाटते? आहे का इज्जत? माझं स्वप्न आहे दादा, माझं स्वप्न आहे ही गाडी घ्यायची. स्वप्न माझी कालीवाली स्वप्न आहे, आपली गाडी घ्यायची. घेणार आपण, खरं बघ घेणार आपण, 100% घेणार एक दिवस. स्वतःच्या जीवावर घेणार. आणि भाई काका बिका कोण नको मला, माझ्या जीवावर घेणार. आणि माझ्या भावांकडे ना मी पुरा लक्ष ठेवणार. कोण फसवू नाही शकणार मला कधी जिंदगीत. असा कोलतो बा त्याला फसवला का, घावच टाकतो या डोक्यात. तुम्ही भारी माणूस आहेत, पण आपल्याला आवडला तुमचा स्वभाव. नको बाई, आमला आला. आता यांना फोडूया. एक कोल्ला, अरे फ्री फायर दिलंच नाही माझ्या माणसाने. आईच्या गावान मारलं ना. यो बघ, यो बी माझ्या काका सारखाच निघाला, मागून आला, मागून. समोरून यायची हिंमत नव्हती त्याच्यात. जाऊ दे, काय हरकत नाही दादा, चालायचंच, काय हरकत नाही. चला, टेक केअर. भाई ऍड कर ना मला. हा, करतो. तुमचं नाव काय होता? सोन्या भाऊ. केल्यात जमाना मेरी बब्बू. आवाज येतो का सोन्या भाई? हे बघ, येतोय. कपडा घेतलाय नवीन आपण. यो बघ, आवाज कसं आहे. यो बघ, यो कसं आहे, काय इज्जत आहे आपल्या. बघ कसं आहे, आपण पगार बिगार कमवतो, अर्धा पैसा जातो ह्याच्यात, पण काय हाऊस आहे शेवटी. हाऊसची आपण मनापासून, म्हणजे आपण गेमिंग आपली आवड आहे. पण आता कसं कॉम्प्युटर घेऊ नाही शकत, आपल्याकडे पैसे नाही, मग आपल्याला मोबाईलवर करायला लागतं सगळं मॅनेज.